नमस्कार. बिग बॉस 19च्या घरामध्ये सकाळी सकाळी म्हणजे सुरुवात जी होती ती गाण्यानं वगैरे होते आणि नंतर चहा वगैरे, मग किचन एरियामध्ये धावपळ, या सगळ्या गोष्टी घडतात. किचन एरियापासून सुरुवात होते, गार्डन एरियामध्ये, जिम एरियामध्ये काही ना काही यांचं चालूच असतं म्हणल्यासारखं. आणि प्रत्येकजण एकमेकाचे मुद्दे सांगत असतात किंवा एकमेकांच्या विषयी म्हणजे माहिती सांगत असतात किंवा गेममध्ये पुढं काय करायचं याच्याविषयी बोलत असतात. पण तानिया ही सदा जेव्हा केव्हा बोलते तेव्हा ती तिच्या आमिरीविषयीच बोलते किंवा तिचे जे म्हणजे ज्या वैभव आहे त्याच्याविषयी बोलते, की म्हणजे माझ्याकडे हे आहे, ते आहे, माझं घर असं आहे, अंबानीसारखं आहे. तर आता तर तिची हद्दच पार झालेली आहे. ती प्रणित मोरेसोबत गार्डन एरियामध्ये बसलेली आहे आणि ती म्हणते की बिग बॉसचं जे घर आहे ना, एवढा आमचा गार्डन एरिया आहे असं ती सांगते. तर हे कितपत खरं आहे माहिती नाही, पण कदाचित असूही शकेल, काही सांगता येत नाही. पण सर्वांचं मत असं आहे की ती फेकतच असते म्हणून. आणि फेकताना ती इतकं फेकते की तिला साधं केससुद्धा धुता येणार नाही. जेव्हा मृदुल तिवारी वगैरे बसलेले होते त्यांच्यासमोर ती म्हणते की मला मला केस धुता येत नाही आहे. तर असं तर मृदुल सहजच म्हणतो, तू आत्तापर्यंत केस धुतली नाहीस का? तर ती म्हणते नाही धुतले, म्हणते आता धुवावंच लागते, काही चॉईसच नाही आहे. तेव्हा मृदुल म्हणतो हा वा शिकली आता, म्हणतो. तर अशा प्रकारे हे हिचं म्हणजे बडेजावपणा चालू आहे. स्वतःचे केस स्वतः कसं धुता येणार नाहीत किंवा स्वतःची कामं स्वतःला कसं करता येणार नाहीत, थोडे बहुत तरी करावंच लागणार आहे. केलं नसलं तरी पाहिलेलं असतं, त्याच्यामुळं ते येणारच आहेत. आता शहनाज गिलचा भाऊ बशी म्हणजे आलेला आहे, शाहबाज बादशाह. तर तो पण चांगलं म्हणजे असं कॅमेऱ्याच्या समोर राहतोय. तो जिशानला म्हणतोय की सगळेजण म्हणजे आत्ताच गरम होऊन काही भांडणं करायला लागलेत आणि पुढं कसं होईल, हे गरम पाण्यासारखे पुन्हा थंड होऊन जातील असं म्हणतो. तसं घरामध्ये म्हणजे अमान मलिक, गौरव खन्ना, नताशा आणि म्हणजे असं फराह भट, असे हे जे आहेत हे सगळेजण म्हणजे चांगलं योगदान देत आहेत. बशीर अली, मृदुल तिवारी, जीशान आणि कुनिका, नेहल, नीलिमा, या सगळ्याजण आहेत. या सगळ्या जणांचं म्हणजे चांगलं म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर राहण्याची धडपड चालू आहे. अश्नूर कौर एवढी जास्त कॅमेऱ्यासमोर ॲक्टिव्ह दिसत नाही, पण जेव्हा दिसते तेव्हा अगदी म्हणजे ती म्हणजे असं पाहण्यासारखे सीन्स असतात. तर घरामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. पण या आठवड्याच्या शेवटी नतालियाचं इविक्शन झालेलं आहे. आता ती या आठवड्यात घराच्या बाहेर जाणार आहे. तर नतालिया ही एक सुंदर अभिनेत्री आहे आणि चांगली आहे. घरामध्ये म्हणजे तिचं जास्त फुटेज जरी नसलं तरी तिचं मृदुलसोबतचं नातं वगैरे छान होतं. मृदुलची आणि म्हणजे तिची आता त्याची मैत्री झालेली होती. तर चांगलं असं चाललेलं होतं घरामध्ये. आणि आता कसं आहे, कितीही काही असलं तरी एक एक सदस्य कमी होत जाणारच आहेत. आता त्याच्यामध्ये कधी कुणाचा नंबर लागेल काही सांगता येत नाही. पण या आठवड्यामध्ये म्हणजे नतालियाचा नंबर लागलेला आहे. आणखी एखादं इविक्शन होऊ शकते, ते उद्याच्या भागामध्ये समजेल. तर असं कुणकुण आहे की आणखी एकाचं इविक्शन झालेलं आहे, पण ते ऑफिशियली काही झालं असं म्हणता येणार नाही असं माझ्या मते. तर तुम्हाला काय वाटतं की माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असलात तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे कसं आहे की माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर तानियाबद्दल जे काही ती सांगते ते कदाचित तेवढं जरी नसलं तरी 10% तरी थोडं बहुत खरं असेल. फेकतानाही माणसाला विचार करून फेकावं लागतं, एकदम पूर्णपणे फेक राहणार नाही असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.